नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बीटापासून पुरी। आपण त्यासाठी एक बीट घेतलंय, ते आपण बारीक बारीक कापून घेऊया आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया। त्याचं आपण एक बीट पूर्ण घेणार आहोत। इथे आपल्याला जास्त नाही, आपल्याला कमीत कमी 10-15 पुऱ्या बनवायच्या आहेत। त्यामध्ये मी थोडं पाणी सुद्धा टाकणार आहे, जेणेकरून आपली पेस्ट बारीक अशी वाटून येईल। आपली पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या। आपण एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, पाऊण चमचा ओवा, आणि पाऊण चमचा कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत। त्यानंतर जे आपण वाटण वाटले, बीटचं पेस्ट बनवले, ती आपण टाकून घेणार आहोत। इथे आपण पेस्ट आहे ती थोडी थोडी करून घेणार आहोत, कारण जेणेकरून आपलं पीठ पातळ होऊ नये। मळून झाले, आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय, जेणेकरून पीठ व्यवस्थित मळलं जाईल आणि सॉफ्ट होईल। पीठ सुद्धा आपलं मळून झालेलं आहे। तर आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे, सॉफ्ट। चला तर मग आता आपण पुरी बनवायला घेऊ। आपल्याला इथे मीडियम साईजचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो मग लाटून घ्यायचा आहे।
पोळी देखील आपली बनवून झालेली आहे. आपण आता वाटीच्या साहाय्याने आपण त्याचे शेप घेऊया करून. आपल्या इथं तेल सुद्धा गरम झाले, त्यामध्ये आपण एक पहिली पुरी सोडूया. बघा पुरी कशी फुगीर झालेली आहे व्यवस्थित अशी. बीट पासून बनवलेली पहिली पुरी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या सुद्धा पुऱ्या तळून घेऊया. आपल्या बीट पासून बनवलेल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.